धनगर समाजाचे नेते सन्माननीय आमदार हरिभाऊ बदे यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे। आज या ठिकाणी संविधान सन्मान सभा जाहीर सभा या ठिकाणी होत आहे। कार्यक्रमाला उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आदरणीय आमदार सय्यद इम्तियाज जलील साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच आमचे सहकारी मित्र आणि या जाहीर सभेला उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनी यांना मानाचा मुजरा, मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल। मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली 5 जून 2018 ला। याचा उद्देश आहे की या देशातल्या लोकशाहीला 60-70 वर्षे झालीत, परंतु या लोकशाहीचं सामाजिकरण झालं नाही। ही लोकशाही मुठभर लोकांच्या हातात गेली। जसं स्वातंत्र्यापूर्वी या ठिकाणची सगळी व्यवस्था मनुवाद्याच्या हातात होती, स्वातंत्र्यानंतर लोकशाही या ठिकाणी मुठभर या ठिकाणच्या प्रस्थापित कुटुंबाच्या हातात गेली। या लोकशाहीमध्ये धनगरांचा खासदार होऊ शकला नाही। 30-35 वर्षात एकही मुस्लिम खासदार निवडून गेला नाही, कोळ्याचा खासदार होऊ शकला नाही, लहान भटक्या मुक्ताचा खासदार होऊ शकला नाही, माळ्याचा खासदार होऊ शकला नाही। आणि म्हणून मी सांगितलं की लोकशाहीचं सामाजिकरण झालं नाही। विधानसभेत आपण या ठिकाणी सगळ्याचं गणित बघितलं तर या बहुजन समाजाला, वंचित समाजाला सत्तेत जाता आलं नाही, आणि सत्तेत जाता आलं नाही म्हणून या ठिकाणच्या वंचित समाजाचे प्रश्न सुटले नाहीत, वंचित समाजाच्या बाजूचे कायदे झाले नाहीत, आणि जे सत्तेत बसले त्यांनी सातत्यानं आमच्यावर या ठिकाणी अन्याय केलेत। आणि म्हणून वंचितांना न्याय देण्यासाठी, या वंचित समाजाला सत्ता देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। आपल्याला या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की येणारा काळ हा अतिशय घातक ठरणार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या वंचित समाजानं संघटित होण्याची गरज आहे। मित्रांनो, गेल्या 60-70 वर्षाचा आम्ही इतिहास बघितला तर या ठिकाणच्या दलित चळवळी संपवण्याचं काम या ठिकाणच्या प्रस्थापितांनी केलं। या ठिकाणचे दलित नेते संपवण्याचं काम या ठिकाणच्या प्रस्थापितांनी केलं। बहुजनांच्या चळवळी संपवण्याचं काम या ठिकाणच्या प्रस्थापितांनी केलं। बहुजनांचे नेते संपवण्याचं काम या ठिकाणच्या प्रस्थापितांनी केलं, हे तुम्हाला या ठिकाणी माहित आहे। आणि म्हणून सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या वंचित समाजानं, बहुजन समाजानं वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होण्याची गरज या ठिकाणी आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या समाजाच्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत। त्याचबरोबर काही वेगळे वेगळे लहान लहान पक्ष स्थापन झालेले आहेत। हे आपल्यासाठी या ठिकाणी घातक आहे। प्रस्थापितांनी लावलेली ही फूस आहे, प्रस्थापितांनी घातलेलं खत पाणी आहे याला। तुमच्याच माणसांना सांगायचं तुमच्या संघटना वेगळ्या वेगळ्या करा, पक्ष स्थापन करा, आणि तुम्ही तुमच्या माणसाच्या विरोधात लढा। पण तुम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ह्या वेगळ्या वेगळ्या संघटना आपल्याला या ठिकाणी न्याय देऊ शकत नाही, सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत,
या संघटनेला लागलं तर संघटनेच्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणचे पद मिळू शकतात, 2-4 या ठिकाणचे आमदार होऊ शकतात, 2-4 या ठिकाणचे मंडळ मिळू शकतात, परंतु समूहाचं भलं या ठिकाणी ही माणसं करू शकत नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या समाजातल्या लहान लहान संघटना, लहान लहान पक्ष आपण संपवले पाहिजे. हे समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नाही. आणि न्याय मिळवून देण्यासाठी तिसरा पर्याय या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीचा स्थापन झालेला आहे. गेल्या 70 वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपनं महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला न्याय दिला नाही, त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. सातत्यानं रस्त्यावरच्या लढाई आम्ही या ठिकाणी लढतो, परंतु ज्यांना घाम फुटत नाही त्यांना माहिती आहे निवडणुका आले की या ठिकाणी या लोकांना कसं वापरावं लागते. निवडणुका आले की माणसं प्रस्तावित माणसं म्हणतात, या तुम्ही आमचे दाजी आहे, चहा पेता की दूध पेता, देशी पेता की विदेशी पेता, दूर बसता की मांडीजवळ बसता, काय पाहिजे ते सांगा, पण आम्हाला निवडून द्या. आम्ही मतदान करतो आणि 5 वर्ष या ठिकाणी आमचा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाही. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो, आता कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. लहान लहान पक्षावर, लहान लहान संघटनावर या ठिकाणी बहिष्कार टाका. आणि आमच्यातले जे दलाल आहेत त्यांचा हिशोब आपण चुकत करा. आमचा जो घात झाला आमच्यातल्या दलालामुळे झाला, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, आमच्या दांड्यानं आमचा या ठिकाणी विश्वासघात केलेला आहे. आमच्या कुऱ्हाडीच्या दांड्यानं आमच्या या ठिकाणी आमचा घात केलेला, आम्हाला संपवलेला आहे. आता हे कुऱ्हाडीचे दांडे आपण या ठिकाणी संपवले पाहिजे, त्याला त्या ठिकाणी जाळून टाकलं पाहिजे. आणि 2019 मध्ये या ठिकाणची सत्ता या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या हातात असली पाहिजे, या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, शाहू फुले आंबेडकरांचे विचार संपवण्याचा कट या देशामध्ये चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या ठिकाणी संपवण्याचा कट चाललेला आहे. आणि मनोवादी या ठिकाणी त्यांचं संविधान या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी प्रगती करता आली. 50च्या आधीचा आम्ही या ठिकाणी काळ पाहिला तर आमचे अर्धे समाज या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये अर्ध्या कपड्यावर राहत होते, अर्धे नग्न राहत होते. हे आम्हाला विसरून चालणार नाही. मित्रांनो, संविधानामुळे आम्हाला न्याय मिळाला आणि हे संविधान टिकवण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ती जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायची आहे. मित्रांनो, आधीच्या लोकांना वक्त्यांना जास्त टाइम मिळते, आता आमच्यावर वंचिताच्या प्रमाणे या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. परंतु एका वंचितानं दुसऱ्या वंचिताला मदत केली पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची आहे. आम्हाला या ठिकाणी एका विचारानं जावं लागेल. आमचं ध्येय आता या ठिकाणी सत्तेचं असलं पाहिजे. ज्यांनी आम्हाला सत्ता दिली नाही त्यांना मातीत घालण्याचं आमचं या ठिकाणचं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता आपण या ठिकाणी जागृत झालं पाहिजे. आता आपल्यावर या ठिकाणी आजपासून जबाबदारी आलेली आहे. 3 महिन्यावर लोकसभा येऊन ठेपल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनुवाद्यांना संपवण्याची जबाबदारी या ठिकाणच्या बसलेल्या एका माणसानं स्वीकारली पाहिजे. ही माझी आपल्याला कळकळीची विनंती राहणार आहे. रात्र वैरायची आहे, तुम्हाला संपवण्यासाठी या ठिकाणचं कटकारस्थान रचल्या जात आहे. आणि म्हणून आपली सुद्धा तयारी त्या ठिकाणी त्याच पद्धतीची असली पाहिजे. आमचं सुद्धा या ठिकाणी सैन्य लढण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी उभं झालं पाहिजे. आमच्याजवळ मताची कमी नाही. या ठिकाणचा दलित आहे, बौद्ध आहे, आदिवासी आहे, धनगर आहे, भटके विमुक्त आहे, मोठी संख्या आमच्याजवळ आहे. आजपर्यंत आमची दिशाभूल झाली, परंतु याच्या पुढे आम्ही या ठिकाणी दिशाभूल होऊ देणार नाही, याची शपथ या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आम्हाला या देशामध्ये दुर्बल करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आमच्यामध्ये लढण्याची ताकद या ठिकाणी येऊ नये,
ही परिस्थिती निर्माण करण्याचं काम या ठिकाणच्या भाजप आणि RSS कडून चाललेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले कवच या ठिकाणी एक ते कमी करण्याचं चाललेलं आहे. दिलेले घटना या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून जे अधिकार दिले ते हळूहळू कमी करण्याचं या ठिकाणी षडयंत्र भाजप आणि RSSचं चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि येणाऱ्या 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रात आली पाहिजे. आमच्या स्वाभिमानाची सत्ता या ठिकाणी आली पाहिजे. संविधान या ठिकाणी आम्हाला वाचवता आलं पाहिजे. या दृष्टिकोनात आपल्याला कामाला लागायचा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय मल्हार, जय बहुजन.